युद्धाच्या झळा नाशिककरांनो तुमच्या खिशालाही बसणार आहेत। एलपीजी गॅसच्या दरात मोठी वाढ झाल्याने रिक्षा चालकांनी पहिल्या टप्प्याच्या भाड्यात 10 रुपयांची वाढ केली आहे। इंधन दरवाढ आणि देखभाल खर्च परवडत नसल्याने रिक्षा चालकांनी हा निर्णय घेतलाय। त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या नोकरदार वर्गासह विद्यार्थ्यांचं बजेट आता कोलमडणार आहे। आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्या सोबत जोडले गेलेत। आता रिक्षा चालकांनी भाड्यात वाढ केल्याची माहिती आहे। अगदी खरं आहे, कारण इंधनाचे दर वाढलेले आहेत, एलपीजीचे दर वाढवण्यात आलेले आहेत। तासनतास रांगेमध्ये उभं राहून देखील गॅस लवकर मिळत नसल्यामुळे आता रिक्षा चालकांनी रिक्षाचे दर वाढवलेले आहेत। साधारणपणे विचार केला तर जो दर पहिले सुरुवातीच्या काही टप्प्यासाठी 10 रुपये होता तो आता दुप्पट करण्यात आलेला आहे। साधारणपणे 20 रुपये आता प्रवाशांकडून आकारले जात आहेत। त्याचं प्रमुख कारण म्हणजे एलपीजी गॅसचे दर वाढवण्यात आलेले आहेत आणि या वाढलेल्या दराचा फटका जो आहे तो आता सामान्य ग्राहकांना देखील बसू लागलेला आहे। इंधनाच्या टंचाईमुळे एलपीजी गॅस लवकर रिक्षा चालकांना मिळत नाहीये, त्यामध्ये 3-3, 4-4 तास रांगेमध्ये त्यांना उभं राहावं लागतंय आणि त्यामुळे ही दरवाढ आता करण्यात आलेली आहे आणि त्याचा फटका जो आहे तो आता सामान्य प्रवाशांना देखील बसायला सुरुवात झाली। नक्कीच अभिजित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता रिक्षा प्रवास जे रोज करतात त्यांना मोठा फटका बसणार आहे। पूर्ण 10 रुपयांची वाढ आता रिक्षा भाड्यात करण्यात आली आहे।